भरपूर जणांना मासे पाळण्याची आवड असते. ते नवीनच सुरुवातीला मासे आणतात, टँक घेतात व मासे पाळतात. पण काही काहींना हेच माहिती नसते का ते पाळण्याची पद्धत, त्यांना ठेवायची दिशा व कोणकोणत्या पद्धतीचे, कोणकोणत्या कलरचे मासे आपल्या फिश टँकमध्ये अवेलेबल असावे. नवीन नवीन फिश टँक पाळले, फिश टँक घेतले व त्याच्यामध्ये मासे पाळायला सुरुवात केली का खूप जास्त प्रमाणात मासे मरतात. भरपूर जणांच्या ह्या तक्रारी असतात का सर्वात जास्त मासे का मरतात. तर तुम्हाला मी सांगते, सर्वात पहिले आपण मासे आपल्या घरी आणतो व ते ठेवतो, तर आपण पाणी कशा पद्धतीचं व कसं पाहिजे हे आपल्याला माहिती नसते. मासे हे जास्त प्रमाणात म्हटल्यानंतर क्षारच्या पाण्यामध्ये जास्त काळ जगतात. त्यांना सहसा करून बोरिंगचं पाणी अवेलेबल असले पाहिजे. जर आपल्याकडे बोरिंगचं पाणी नसलं तर आपण नळाचंही पाणी वापरू शकतो, पण त्याच्यामध्ये थोडंफार जाड मीठ किंवा अख्खं मिठाचे जे खडे असतात ना, ते टाकायचे. आपले बारीक मीठ अजिबात वापरायचे नाही. यामुळे ते पाणी त्यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात क्षार त्या पाण्यामध्ये असतात. तसेच दुसरे झाले म्हणजे तर पाण्यामध्ये आपल्याला टाकण्यासाठी तिथून आणताना ते आपल्याला 2 प्रकारचे लिक्विड देतात, पण ते कसे व किती प्रमाणात टाकायचं हे आपल्याला माहीत नसते. तर आपण आणल्यानंतर ह्या दोघींमधनं 2 कलरचे लिक्विड असतात, एक व्हाईट आणि एक नेव्ही ब्ल्यू. याच्यातनं कोणत्याही एकच प्रकारचे लिक्विड, एकच भूस पाण्यामध्ये टाकावे व पाणी 1 तास तसंच असू द्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मासे सोडावे. कारण की माशांमध्ये पाण्यामध्ये जर काही घाण असेल किंवा विषारी तत्व असतील, त्याच्यामुळे ते पाणी पाहिजे त्या पद्धतीने क्लीन होऊन जाते व त्याच्यामध्ये मासे मरण्याची ही शक्यता ही कमी होऊन जाते. तिसरी गोष्ट म्हणजे का माशांना खाद्य. आपण काय करतो, मासे आणले का आपल्याला त्यांना किती अन्न द्यावे व किती नाही हे आपल्याला माहीत नसतं. मासे हे दिसायला लहान असतात, तशी त्यांची भूकही लहान असते. एका माशाला एका टायमी केवळ 1 किंवा 2 दाणे अन्न लागत असते. तर आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण एकदम जास्त प्रमाणामध्ये त्यांना आहार दिल्यामुळे ते जास्त प्रमाणात आहार खाल्ल्यामुळे फुगून ते मृत पावतात. यामुळे ही मासे जास्त प्रमाणात मरतात. पण आपण घेतल्यानंतर दुकानदार आपल्याला सांगत नाही, कारण की त्यांचा बी धंदा झाला पाहिजे म्हणून ते आपल्याला कधीच ही माहिती देत नाही. आणि आपण जर घेत असेल सविश्वासाने तर त्यांच्याकडून नक्की विचारवा की माशांना किती प्रमाणात खाद्य दिलं पाहिजे, किती टाईम दिलं पाहिजे. माशांना दिवसातनं 2 टाईम खाद्य दिलं पाहिजे, सकाळी 1 टाईम व दुपारी किंवा सायंकाळी 1 टाईम. पण ते एकदम अल्प प्रमाणात असले पाहिजे. एका माशाला 2 किंवा 3 दाण्यांच्या वरती दाणे टाकावे नाहीत. त्याच पद्धतीने मासे पाळणे हे जेवढे लहान मुलांची आवड असते तसेच मोठ्या माणसांची बी असते. ते शो म्हणून बी आपण पाळतो, पण त्यांची चांगली देखरेख करणं हे आपल्या हातात असते. आपण जेवढ्या पद्धतीने त्यांची देखरेख चांगली करतो त्याच पद्धतीने ते आपल्या घरामध्ये आनंदी राहतात. मासे पाळणे हे वास्तुशास्त्रानुसार ही उत्तम असते.